नाशिक विभागात शिक्षण क्षेत्रात झालेल्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून शिक्षण सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत। राजकुमार छाजेड यांनी सादर केलेल्या तक्रारीची गंभीर दखल स्वतः एकनाथ शिंदेंनी घेतली। सादर केलेले पुरावे बघून विषयांचे गांभीर्य लक्षात आले। संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली आहे। नाशिक विभागात 3000हून जास्त शिक्षक, प्राध्यापक बेकायदा भरती झाले आहेत। खाशीच्या संचालकांनाही त्रास होणार आहे। 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरली आहे। त्यात झालेला घोटाळाही जाहीर झाला आहे। अंमळनेर तालुक्यातील शिक्षण संस्था चालकही अडचणीत येणार आहेत। शिक्षण आयुक्तांनीही चौकशीचे आदेश यापूर्वी काढले आहेत। नाशिक उपसंचालक यांच्याकडेही चौकशी सुरू आहे। या चौकशीत शिक्षण अधिकारीही गोत्यात आले आहेत।